थंडीमध्ये आपण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवतो. तर आज आपण बनवतोय पालकचा पराठा. खूप सोप्या पद्धतीने एकदम खमंग खुसखुशीत तयार होतो. हा पराठा तुम्ही गरमागरम खाऊ शकता, थंड खाऊ शकता, दोन्ही प्रकारे मस्तच लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. पालक पराठा बनवण्यासाठी इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये आपण पाव वाटी बेसन पीठ घालतो आहे. बेसन पिठामुळे पराठा खुसखुशीत बनतो. 1 वाटी गव्हाचं पीठ असेल तर 2 टेबलस्पून बेसन पीठ लागेल. आता यामध्ये मी 1 चमचा जिरे घालते आहे. यामध्ये घालूयात अर्धा चमचा ओवा. याला या पद्धतीने क्रश करून घालूयात, म्हणजे याचा स्वाद पराठ्याला छान येतो. जिरे आणि ओव्याचा दोन्हीचा वापर करा, त्यामुळे पराठा खूप टेस्टी बनतो. 1 चमचा लाल तिखट घालूयात. इथे मी 2 हिरवी मिरची, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं मिक्सरला वाटून घेतले, ते यामध्ये घालूयात. चवीनुसार मीठ घालूयात. यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर. इथे मी 120 ग्रॅम पालक स्वच्छ धुवून तिला चिरून घेतली आहे. वाटीच्या प्रमाणात ही पालक 3 वाटी आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर याला या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पालकाला आपण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळण्यासाठी कमी पाण्याचा वापर करायचा आहे, खूप पाणी वापरायचं नाही आहे. पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे, कारण पालक व मिठामुळे पीठ थोडं सैल होतं. इथे आपलं पीठ मळून तयार झालं आहे. यावर 1 चमचा तेल घालून याला पुन्हा चांगलं मळून घेऊयात. तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता. पिठाला आपण पुन्हा मळून घेतले. आता याचे पराठे बनवूयात. यातला 1 गोळा घेऊयात. गोळा तुम्ही लहान मोठा जसं तुम्हाला पराठा बनवायचा आहे तसा घेऊ शकता. याला कोरड्या पिठात घोळवून घेऊयात. आज आपण चौकोनी आकारात पराठे बनवतोय. आता याला लाटून घेऊयात. लाटल्यानंतर यावर चमचाभर तेल किंवा तूप लावायचं आहे व याला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे. पुन्हा यावर थोडंसं तेल घालायचं आहे आणि पुन्हा याला फोल्ड करून घ्यायचं आहे. जर या पद्धतीने पराठे बनवले तर याला छान पदर सुटतात. याला कोरड्या पिठात घोळवून लाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, याला आपल्याला चौकोनी आकार द्यायचा आहे. जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व कमेंट करून सांगा. आपला पराठा लाटून तयार आहे. तुम्ही पाहू शकता, खूप मस्त दिसतोय. आता याला भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी तवा गरम करून घेतला आहे. याला गरम तव्यावर घालून मध्यम ते मोठ्या आचेवर हा पराठा दोन्ही बाजूने खमंग भाजून घ्यायचा आहे. यावर तूप किंवा तेल लावून गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे. खालची बाजू भाजली गेली की याला पलटून घ्यायचं आहे. यावर तेल किंवा तूप घालायचं आहे. तुम्ही या पद्धतीने पराठे नक्की बनवून पहा, खूपच टेस्टी बनतात. चौकोनी आकारात आपला पराठा तयार आहे. सगळे पराठे याच पद्धतीने बनवून घ्यायचेत. हे पराठे तुम्ही गोल किंवा त्रिकोणी आकारात बनवू शकता. या प्रमाणात 6 ते 7 पराठे तयार होतात. कोणत्याही आकारात हे पराठे टेस्टी तयार होतात. आपला खमंग खुसखुशीत पराठा तयार आहे. बाजूला काढूयात. इथे आपला दुसरा पराठा देखील तयार आहे. आपले सगळे पराठे बनवून तयार आहेत. हे पराठे तुम्ही लोणच्यासोबत सर्व करू शकता, दह्यासोबत सर्व करू शकता. हे पराठे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी, लंचसाठी बनवू शकता. आपला अगदी खमंग खुसखुशीत पौष्टिक नाश्ता तयार आहे. नक्की बनवून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत.